हे तयार अभियानावरून भाजपाने काँग्रेसला प्रश्न विचारलेला आहे। नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरती हल्लाबोल करण्यात आलेला 139व्या स्थापना दिनासाठी काँग्रेसचे दिल्लीश्वर नागपुरामध्ये दाखल होत आहे। तर हे तयार हे अभियानावरून भाजपाचे काँग्रेसला प्रश्न आता समोर आलेले आहेत। नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे। 139वा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि त्या निमित्ताने काँग्रेसचे दिल्लीश्वर नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। तर हिंदू विरोधी स्टॅलिन यांना साथ देण्यासाठी काँग्रेसचं अभियान आहे का असा भाजपाने प्रश्न विचारलेला आहे। तर सावरकरांचा अपमान करण्यासाठी हे अभियान आहे का असा सुद्धा काँग्रेसला सवाल विचारलेला आहे। साहूंनी 350 कोटी कसे जमवले हे सांगण्यासाठी हे अभियान आहे का, हे 5 प्रश्नांपैकीचा एक प्रश्न आहे। तर द्वेष पसरवण्यासाठी काँग्रेसचं अभियान आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित केला आहे। घराणेशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचं अभियान आहे का असा सुद्धा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, भाजपाने काँग्रेसला 5 प्रश्न विचारलेले आहेत। तर हे तयार अभियानावरून भाजपाने काँग्रेसला प्रश्न विचारलेले आहेत। नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरती भाजपाकडून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। हॅलो 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 अजय, आवाज येतोय? तर नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरती हल्लाबोल करण्यात येतोय। अजय, नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर 5 प्रश्न विचारत भाजपने एक्सपोज केलेले आणि थेट काँग्रेसवर जो आहे तो हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हे तयार आहे हम, पण कशासाठी आणि त्यानंतर स्टॅलिनचा मुद्दा असेल, म्हणजे स्टॅलिनने जे वक्तव्य केलं होतं त्याचा मुद्दा असेल, किंवा मग नुकतेच जे खासदारांच्या घरात 350 कोटींचं थडगं भेटलं होतं पैशाचं, त्याच्यासाठी तयार आहे। ते पैसे पुन्हा कसे मिळवावे यासाठी तयार आहे काम, असे मुद्दे उपस्थित करत आता थेट भाजपने संपूर्ण काँग्रेसचा जो नवीन एजेंडा आहे हे तयार आहे हम, याच्यावर आता आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतं। या 5 प्रश्नांमध्ये आपण जर पाहिलं तर स्टॅलिनने जे वक्तव्य केलं होतं ते पहिल्याच नंबरला ठेवण्यात आलेलं आहे, कारण की स्टॅलिनच्या वक्तव्यावरून सनातन धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे भाजप आंदोलन करताना आक्रमक करताना पाहायला मिळालं होतं। त्यानंतर जेव्हा खासदारांच्या घरी पैशाचे संपूर्ण थडगं भेटलं होतं आणि त्यानंतर पण भाजपने जे ते काँग्रेसच्या विरोधात महाराष्ट्रभर आणि देशभर जे ते आंदोलन करताना पाहायला मिळालं होतं। कल्याण बॅनर्जीच्या वेळेस सुद्धा भाजप जे ते आक्रमक होताना पाहायला मिळाले होते आणि त्याच अनुषंगाने त्यांचा आत्ताचा हे तयार हे हम हा जो नवीन एजेंडा भाजप घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरत आहे आणि थेट विदर्भातून जिथं स्वयंसेवकाचं एकंदरीत कार्यालय आहे, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या भागातून येतात त्या भागात आज काँग्रेस जी आहे ती पहिली सभा घेते आणि त्या सभेचा एजेंडा मोडून काढण्यासाठी आता एकंदरीत काँग्रेसचा एजेंडा मोडून काढण्यासाठी आता भाजप थेट जे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। एक्सपोज करत त्यांनी या संपूर्ण मुद्द्यांवर आता पुन्हा एकदा जनतेचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो नक्कीच अजय, भाजपाने जोरदार हल्लाबोल केल्याचं बघायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।